माझ्या नावाचा उल्लेख त्या ठिकाणी नाही आहे. तर भारतीय जनता पक्षाला जिल्हा प्रमुखचं काय वावडं आहे मला माहीत नाही आहे. जिल्हा प्रमुख असताना सुद्धा माझं नाव वगळलं होतं. यावेळीसुद्धा समन्वय समितीच्या कोर कमिटीमधून माझं नाव वगळलं आहे. भारतीय जनता पक्षाला माझ्या नावाचं काय हे आहे मला अजून काय समजलं नाही. अजूनही काय फायनल निर्णय झालेला नाही आहे. युती होणार हे 100% आहे आणि युती झाली तर सर्व आम्हा लोकांना आनंदच आहे. काही लोकांना परिवहन असो, शिक्षण असो, कॉप असो, महामंडळ असो, अशा पद्धतीने नाराज जे लोक होतील त्यांच्यासाठी सुद्धा आमच्या पक्षाकडून उपाययोजना करण्यात आली. काय झाला युतीचा त्यामध्ये आपलं नाव नाही, काय सांगाल? भारतीय जनता पार्टीचे पार्टी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नावाने एक समन्वय समिती जाहीर करण्यात आलेली आहे. त्या पत्रकामध्ये खुद्द रवी चव्हाण साहेबांची सही आहे. शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याची त्या याच्यावर सही नाही आहे. आणि त्यांनी जे समन्वय समिती जी कोर कमिटी नेमलेली आहे त्याच्यामध्ये माझ्या नावाचा उल्लेख त्या ठिकाणी नाही आहे. तर भारतीय जनता पक्षाला जिल्हा प्रमुखचं काय वावडं आहे मला माहीत नाही आहे. मोदी साहेब जेव्हा आले होते कल्याणमध्ये मागच्या सभेला त्यावेळीसुद्धा जिल्हा प्रमुख असताना सुद्धा माझं नाव वगळलं होतं. यावेळीसुद्धा समन्वय समितीच्या कोर कमिटीमधून माझं नाव वगळलं आहे. भारतीय जनता पक्षाला माझ्या नावाचं काय हे आहे मला अजून काय समजलं नाही. ही घोषणा कधी पण होऊ शकते, आपण याला कसा बघतो? आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे युवकांचे नेते खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सतत 3 ते 4 दिवस भारतीय जनता पक्षाची या युतीबाबत चर्चा सुरू आहे. त्या चर्चेमध्ये अजूनही काय फायनल निर्णय झालेला नाही आहे. युती होणार हे 100% आहे आणि युती झाली तर सर्व आम्हा लोकांना आनंदच आहे. युतीमध्ये लढण्यास मजा आहे. पण या ठिकाणी युती झाल्यानंतर ते कार्यकर्ते नाराज होतील. त्यांच्यासाठी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी काही लोकांना परिवहन असो, शिक्षण असो, कॉप असो, महामंडळ असो, अशा पद्धतीने नाराज जे लोक होतील त्यांच्यासाठी सुद्धा आमच्या पक्षाकडून उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. बंडखोरी होऊ शकते का? बंडखोरी होऊ शकते. ते बंडखोरी थांबवण्यासाठी सुद्धा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.